तर आज आपण वचनासाठी नाही का, आता ख्रिसमस सीझन आहे, ज्याच्याशिवाय ख्रिसमस होणं शक्य नाही. जो आलाच नसता तर ख्रिसमसच झाला नसता. हां, हो की नाही? अशा व्यक्तीबद्दल आपण बघा, तो आला नाही तर ख्रिसमसच नाही, तो आला नाही तर ख्रिस्ताचा जन्म नाही, काहीच नाही. तो आला आणि मग सुरुवात झाली. तो आला आणि त्यांनी सुरुवात केली. ज्यांनी पाया रचला असा व्यक्ती, त्याच्याबद्दल बघूयात आणि मग ख्रिसमसची सुरुवात होईल खऱ्या अर्थाने, हो की नाही? लूक शुभवर्तमान पहिला अध्याय 5 ते 25 वचन आपण आजच्या मननासाठी घेऊयात. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 1 वर्स 5 to 25. येस, वाचा. तयार राहूयात आपण ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी. पहिला अध्याय 5 ते 25 मोठा आहे, वाचा. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव एलिशिबा होते. ती उभयंता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. एलिशिबा वांज असल्यामुळे त्यांना मुलबाळ नव्हते. ती उभयंता वयातीतरी झाली होती. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी एलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतानातील अनेकांना त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळवील. बापाची अंतःकरणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे आणि तुझ्या बरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस. इकडे लोक जखर्याची वाट पाहत होते व त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्या बरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले. तो त्यांना खुणा करत होता, तो तसाच मुका राहिला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. त्या दिवसानंतर त्याची पत्नी एलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने एकांतात राहिली. ती म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले, तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले. येस, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर ही व्यक्ती आली नसती तर ख्रिस्त जन्मोत्सव झाला नसता. ख्रिस्ताला पाठवण्याआधी परमेश्वराने एक महान काम केलं. स्त्रियांमधून जन्मलेला सर्वात श्रेष्ठ माणसाला जन्माला घातलं. म्हणा, स्त्रियांपासून जन्मलेला त्या सर्वांमधला श्रेष्ठ माणूस तो म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान. आणि खुद्द साक्ष परमेश्वराने दिलेली आहे. खुद्द येशू त्याच्याबद्दल ही साक्ष देतो, टेस्टमनी देतो की हा स्त्रियांपासून जन्मलेला सर्वात महान आहे. पुन्हा एकदा 5वं वचन. प्रियांनो, इतक्या अद्भुतरित्या योहानाला परमेश्वराने जन्माला घातलं. ही स्थिती होती बघा, हे काळ होता यहुद्यामध्ये राजा हेरोद याच्या दिवसात हे घडलं. अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी याजक होता. प्रियांनो, ही घटना होण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी पहा. मलाखीचं पुस्तक शेवटचं, जुन्या करारातील शेवटचं पुस्तक आहे. मलाखीनंतर नव्या करारातील मत्तईचं पुस्तक लिहिण्यापूर्वी 400 वर्षाचा काळ गेला, जिथं परमेश्वर इस्रायलाशी एकदाही बोलला नाही. शांततेमध्ये हा काळ गेला, नाही का. फॅमिन पडतं, दुष्काळ दुष्काळ, तसा दुष्काळ पडला वचनाचा. लोक सेवा करत होते. हेरोदाने एवढं महान मोठं मंदिर बांधलं,
ते मंदिराची भव्यता पाहिल्यानंतर असं थक्क होणारं नाही का, असं थरार आपल्या अंगावर रोमांच उठेल इतकं सुंदर मंदिर परमेश्वराचं त्यांनी बांधलं. तो क्रूर राजा होता, त्याने आपल्या पत्नीलाही सोडलं नाही, मुलांना मारून टाकलं, असा क्रूर राजा होता. परंतु त्यांनी यहुदावर जर राज्य करायचं असेल तर त्यांना खुश करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांनी एक सुंदर मंदिराची निर्मिती केली आणि ती निर्मिती इतकी भव्य होती प्रियांनो की ते बघण्यासारखी आहे. आणि त्या मंदिरात मध्ये सेवा चालूच होती 400 वर्षापासून. मलाखी जेव्हा बोलला शेवटचं, तेव्हापासून 400 वर्ष परमेश्वर कोणाशीही बोलला नाही. वचनाचा दुष्काळ पडला, परमेश्वराच्या वाणीचा दुष्काळ पडला, परमेश्वर बोलला नाही. भयानक गोष्ट होती. अनेक संदेष्ट असतील, अनेक देवाचे सेवक असतील, रोज मंदिरात धूप जाळला जात होता, अनेक रोज सकाळ संध्याकाळ अर्पण, कितीतरी पशूंची नाही का बली अर्पणली जायची. परमेश्वराने घालून दिलेली विधी देखील रोज पूर्ण करायला लोक येत होते. याजकांची सेवा सुरूच होती, पण परमेश्वराची वाणी अजूनपर्यंत कानावर आली नव्हती. आणि 400 वर्षांचा दुष्काळ ज्यावेळेस संपला, परमेश्वराची पहिली वाणी आली, ती म्हणजे जखर्याला. 400 वर्षानंतर परमेश्वर पहिल्यांदा कोणाविषयी बोलतोय तर जखर्याला बोलतोय आणि त्याच्या मुलाच्या. आणि याच अभिवचनामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलतोय, ते देखील लपलेलं आहे. तो येणाऱ्या जे वाट करून देतो, मार्ग सिद्ध करणारा, बाप्तिस्मा करणारा योहानाविषयी बोलतो. आणि जो जगाचा तारणहार परमेश्वर खुद्द ज्यावेळेस मनुष्य रूप धारण करून येणार होता, तो तारणहार महाशक्तिशाली आपला देव, सनातन पिता, शांतीचा अधिपतीच्या येण्याविषयी तो बोलतो. 400 वर्षानंतर जर देव बोलतोय तर ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी बोलतोय. आणि त्याचं आगमन सिद्ध करण्यासाठी ज्याने जन्म घ्यायला हवा होता त्या व्यक्तीविषयी बोलतोय. आणि ती व्यक्ती कोणाच्या जीवनामध्ये येणार होती ते म्हणजे जखर्या आणि एलिशिबा. वयातीत झालेले लोक परमेश्वरासमोर तरुणपणामध्ये लग्न झाल्यापासून किती वेळा अश्रू ढाळले असतील, त्या मंदिरामध्ये येऊन किती वेळा ते रडले असतील, कितीतरी वर्ष प्रत्येक सणाला त्यांनी अश्रू ढाळले असतील. परमेश्वरा आम्हाला एक संतान दे, पुत्र दे, कन्या दे, काही हरकत नाही, परंतु आम्हाला वांज तू ठेवू नकोस. मला तू परमेश्वरा काही करून मला माता होण्याची संधी एलिशिबा म्हणत असेल. आणि जखर्याने प्रार्थना केली असेल, देवाचा सेवक, पास्टर, लीडर, पण कितीतरी वेळा रडून प्रार्थना केली. मला तर वाटतं की आता प्रार्थना करायची त्यांनी बंद केली असेल, पण परमेश्वराची सेवा त्यांनी सोडली नाही. परमेश्वराची सेवा त्यांनी सोडली नाही, मंदिरात यायचं सोडलं नाही, जे काम, जे पाचारण दिलं होतं ते पाचारण त्यांनी सोडलं नाही. आदर्श असं हे कुटुंब आहे की जरी परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही तरी देखील त्यांची सेवा ते बजावत होते, प्रामाणिकपणे ते सेवा करत होते. परमेश्वर खुद्द त्यांच्याविषयी साक्ष देतो की काय म्हणतात पुढच्या वचनामध्ये, उभयताच्या देवाच्या दृष्टीने नीतिमान होती. ते रायचस देव म्हणतोय. तुमच्याविषयी देव असे साक्ष देईल का शंका आहे. सॉरी, माझ्याविषयी साक्ष देईल का देवा शंका आहे. खरंच आहे, इतक्या फास्ट आपण एजमध्ये जात आहे ना, इतकी भयानक सगळीकडे कॉम्पिटिशन आहे. आपण काय काय करत आहे हे फक्त तुम्हाला आणि परमेश्वराला माहीत आहे. परमेश्वर का आपल्याबद्दल येऊन असं म्हणू शकतो का ही नीतिमान आहेत म्हणून, हे एक प्रश्न आहे. असू देत, ते तुमच्यापर्यंत असू देत. परमेश्वराला पुन्हा एकदा तुम्ही भेटा आणि कदाचित परमेश्वराला विचारा की का तू माझ्याबद्दल म्हणू शकतो का. जीवन तपासून पहा. इतकी वर्ष वाट पाहत असलेल्या याजक नाही का, याजकाची सेवा करत असणारा हा जखर्या तिथे काम करत आहे. प्रियांनो, ती भव्यता पहा त्या मंदिराची, काय होतं ते मंदिर, आणि त्या ठिकाणी त्याची सेवा सुरू असायची. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपले याजकांचे जे ग्रुप होता ते ग्रुप सेवा करत होते. एक व्हिडिओ आपण पाहू, तुम्हाला ती भव्यता आणि ती परमेश्वराचं मंदिर काय होतं हे कळेल. अंगावर शहार आणण्या इतकी तिची भव्यता आहे. येशूच्या काळातलं हे मंदिर आहे.
if you want to learn more. इतकं भव्य असं ते मंदिर होतं आणि त्या भव्य मंदिरामध्ये परमेश्वराची सेवा रात्रंदिवस चालायची. 400 वर्ष लोक वाट पाहत होते की परमेश्वर आपल्याशी बोलेल, परमेश्वर आपल्याशी बोलेल. आणि कोणाशी बोलतो प्रियांनो? जखऱ्या. आणि आपल्याला माहीत आहे की जखऱ्या आता कुठं आलेला आहे? त्याच्या याजकाच्या परिपाठाप्रमाणे त्याच्यावर कुठली वेळ आलेली आहे? धूप जाळण्याची त्याच्यावर नाही का एक संधी त्याला मिळालेली आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की ज्या वेळेस हे सगळं प्रकार होत होता, याजकांचे 24 ग्रुप होते. किती? 24. मी म्हटलो ना, हे कधीतरी आपण शिकलं पाहिजे, आज नाही पण थोडंफार तुम्ही माहिती करून घ्या. 24 प्रकारचे ग्रुप होते. त्याच्या अबियाच्या ग्रुपमध्ये या जखऱ्या होता. अबियाच्या ग्रुपची वेळ आलेली आहे. परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्यासाठी प्रत्येक लेवी आणि इतर लोकांची निवड केली जाते, विशेषतः लेवीची. वर्षातून 2 वेळा त्यांना आठवड्याची सेवेसाठी बोलवलं जायचं. किती वेळा? हां, ते इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, ते काय कार्पेंटर असतील, लोहार, सुतार, काय पण तुम्ही काम करत असाल, तुम्ही नर्स असाल, तुम्ही काहीही असाल, परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्यासाठी सणांना तर सगळ्यांनीच यायचं. सणाला सगळे रजा टाकायचे. सणांना 3 वेळा मंदिरामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायचं. परंतु मंदिराच्या सेवेसाठी सण वगळता 7 दिवसांचे असे 2 वेळा सेवा बजावण्यासाठी प्रत्येक जण हजर व्हायचं. आणि त्यातलं ही वेळ आली होती अबियाच्या ग्रुपमधील जखऱ्याची. जखऱ्याचा सगळा ग्रुप त्या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित होता. प्रियांनो, या ग्रुपला काम काय असायचं? हे ग्रुप त्या भव्य मंदिरामध्ये प्रत्येकाची नाही का आपल्याला परिपाठाप्रमाणे म्हटलंय. मला वाटतं पहिलं अध्याय 9 वचनामध्ये सांगितलं, लॉट चिठ्ठी काढली जायची. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळापर्यंत सुमारे 20,000 याजक तिथं सेवेसाठी उभे होते. 20,000 सेवक, 20,000 याजक, 20,000 पास्टर, 20,000 लीडर्स तिथं हजर होते. कोणाची चिठ्ठी निघायची? आता अबियाचा ग्रुप आलाय तर तुमच्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत? 100-500. चला तुम्ही या. आता याच्यामध्ये पहिली चिठ्ठी निघायची ती ऑल्टरचं स्वच्छता, ऑल्टरची देखभाल करण्यासाठीची चिठ्ठी निघायची. आणि ज्यांची चिठ्ठी निघायची त्यांनी ते कामाला सुरुवात करायची. दुसरी चिठ्ठी निघायची, त्यांनी ते जायचं आणि अग्नी प्रज्वलित करणे आणि धूपवेदीवरचं नाही का त्या सगळ्या गोष्टीची तयारी करून ठेवायची. तिसरी चिठ्ठी जी निघायची ते या वेळेस सकाळी आणि संध्याकाळी पवित्र स्थानामधलं आता काम आहे. बाहेरच्या कामामध्ये दुसरी जी चिठ्ठी होती त्या दुसऱ्या चिठ्ठीच्या ग्रुपला बलिदान करायचं पण काम होतं. अर्पण चेक करायची. आलेला पारवा जरी आणला तो पारवा चेक करायचा की तो शुद्ध आहे का, तो कुठं नाही का त्याला कुठली बाधा झाली आहे का, तो रोग आहे का, त्याचा पाय मोडलाय का, पंख तुटलेला आहे का, असे सगळं चेक करूनच मग परमेश्वराच्या वेदीवरती अर्पिले जायची. कोकरू असू देत, रेडा असू देत, काही तुम्ही आणा परमेश्वराच्या मंदिरामध्ये. जे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे जे काही अर्पण आणली जाते ती अर्पण चेक करणं, त्याची बळी अर्पणं, त्याचं रक्त एका वाटीत काढून ते शिंपडणं आणि त्याचं हव्य, चरबी हव्य सगळं त्या नाही का होम वेदीवर ते जाळणं आणि त्याचा उरलेला भाग त्या आणलेल्या माणसांना देणं आणि थोडा भाग याजक वर्गांसाठी सांभाळून ठेवणं आणि तिथली स्वच्छता, पाणी तिथून आणणं आणि पुन्हा ते रक्त सगळं धुवून काढणं, या सगळं. आणि जे नाले ठेवले होते त्या नाल्यातून ती प्रवाह व्यवस्थित वाहतोय का, सगळे स्वच्छतेचं साहित्य, सगळ्या गोष्टी मंदिरातल्या पाहण्याचा दुसरा ग्रुप होता. तिसरा लॉट निघत होता. ते बघण्यासाठी, कोणाचं निघतं हे पाहण्यासाठी लोक उभे राहायचे. कारण तो लॉट होता पवित्र स्थानातल्या आगमनासाठी. ती एक चिठ्ठी निघायची. ज्या ग्रुपमधील एकाची चिठ्ठी निघत होती प्रियांनो, ती चिठ्ठी आयुष्यात एका वेळी एका व्यक्तीला एकदाच येऊ शकत होती. इतके लोक तिथं होते. आपल्या आयुष्यात एकदाच ती संधी मिळायची कोणाला तरी की आपल्याला पवित्र स्थानामध्ये आगमन करण्याचं, तिथं आज जाण्याची संधी परमेश्वराच्या भव्य मंदिरामध्ये आपण असं सहज येतो प्रियांनो. परंतु खरं सांगतो, ख्रिस्त जर आला नसताना तुमची नाकी 9 झाली असती. परमेश्वराच्या मंदिरामध्ये पवित्र स्थानामध्ये तुम्हाला पाऊल ठेवता आलं नसतं. आपली लायकी नसली असती. लक्षात ठेवा, प्रत्येक जण जरी तुम्ही यावे देवाला स्वीकारलं असतं तरी देखील जर ख्रिस्त आला नसता तर तुमची काय मजाल तुम्ही पवित्र स्थानामध्ये पाऊल ठेवता. आज तुम्ही सहज मंदिरामध्ये येता, तुम्ही गृहीत धरता परमेश्वराला. आज कसंही आपण मंदिरामध्ये येतोय,
काय काय आपण करून येतोय, प्रत्येकाने स्वतःची जीवाची तपासणी करा. परमेश्वराच्या मंदिरामध्ये येणे साधी गोष्ट नाही. पवित्र स्थानामध्ये तुम्ही येऊन आज बसत आहात, पवित्र स्थानामध्ये तुम्ही डायरेक्ट बसत आहात, परंतु परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये आज जाण्यासाठी जे करावं लागत होतं ना, ते खूप भव्य आणि दिव्य गोष्ट होती. ज्यावेळेस चिठ्ठी जखऱ्याची निघालेली आणि त्यावेळेस जखऱ्याची चिठ्ठी निघाल्यानंतर जखऱ्याने काय काय केलं असेल प्रियानो, तुम्ही इमॅजिन करू शकता. त्या पवित्र स्थानामध्ये आता मी जाणार आहे, त्याचा पोशाख तयार करणं सुरू असेल, त्याची नाही का आपण आयनिंग करणं असेल, प्रेसिंग करणं असेल, त्या काळात जे काय असेल ती पद्धत, ती स्वच्छता नाही का, ते पवित्रीकरण सगळं केलं जायचं. आणि ती जी वेळ येणार आहे, आता चिठ्ठी काढली, माझा कुठला दिवस आहे, त्या दिवशी मी सकाळी का संध्याकाळी ती चिठ्ठी निघणं आणि मग त्या ड्युटीसाठी तयार राहणं, स्वतःला पवित्र ठेवणं, या सगळ्या गोष्टी असायच्या. भय असायचं, कारण पवित्र स्थानामध्ये जर तुमचं जीवन व्यवस्थित नसेल तर तुम्ही काय जिवंत परत येण्याची गॅरंटी नव्हती. त्यामुळं ते एक पवित्र भय मनामध्ये असायचं. भले ते पाप करत नव्हते, परंतु माहीत नाही, आपण वागताना रागात बोलतो, खोटं बोलतो, सहज बोलतो. आत्ताचं जीवन भयानक आहे. ख्रिस्त आतमध्ये बसतोय, पण तो रोज मला वाटत असेल तो कणत असेल पवित्र आत्मा. काय भयानक जीवन लोक जगत आहेत. मला तर स्वीकारलंय, मी तर येऊन ह्यांच्यामध्ये बसलोय, परंतु हे लोक क्षमा करायला तयार नाहीत. हे लोक खोटे बोलतात, भयंकर वागतात, पाठीमागं बॅकबॅटिंग चालू आहे. परमेश्वरना असं आत तळमळत असेल तुमच्यामध्ये, कशाला ह्याच्यामध्ये आलो, हे पश्चाताप त्या पवित्र आत्म्याला कदाचित होत असावं. जर कोणाचं जीवन असं असेल तर, चांगलं जीवन जगत असाल तर प्रेज गॉड, तो खुश आहे तुमच्यावर. परंतु प्रत्येकाचं जीवन तपासून पहा. त्यावेळेस बरं पवित्र आत्मा तुमच्यामध्ये त्या काळात वसत नव्हता. हे फक्त आणि फक्त आभार, प्रत्येक वेळी फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचे तुम्ही आभार व्यक्त करू शकता की हे भाग्य तुम्हाला दिलं की त्यांनी खुद्द तुमच्यामध्ये बसण्याची नाही का जबाबदारी घेतली. त्यांनी तुम्हाला भाग्य, एवढं सौभाग्य दिलं की तुम्ही इतके लायकीचे नसताना तो तुमच्यामध्ये बसतो. आणि आज तर किती कणत असेल त्याचं त्याला माहिती आहे. स्वर्गात गेल्यानंतर ह्याची सगळ्या गोष्टींची नाही का आपल्याला जाणीव होणार आहे, पण वेळ गेलेली असेल त्यावेळेस निश्चित तुम्ही स्वर्गात जाल. त्याच्यावर जर चांगलं रोज पश्चातापी जीवन जगून तुम्ही पुढे वाटचाल करत असाल तर इट्स गुड. परंतु लक्षात घ्या, तुम्ही पवित्र आत्मा आत असताना देखील जे काय करत आहात ते इथंच भोगणार आहात. आता त्या भव्य दिव्य मंदिरामध्ये पवित्र स्थानामध्ये निघालेली चिठ्ठी जखऱ्याला घेतल्यावर तो किती भयभीत झाला असेल. मला तर वाटतं तो लवकर कोणाकडे गेला असेल माहिती आहे का. याच्या अगोदर कोणाची चिठ्ठी आली होती, कुठला ग्रुप आला होता, लगेच माहिती घेतलं असेल. त्या व्यक्तीचं नाव निश्चितच प्रसिद्ध असतंय, कारण पवित्र स्थानामध्ये जायची त्याला संधी मिळाली. वाव, प्रेज द लॉर्ड, कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याच्याबद्दल गुडघे टेकून लोक प्रेयर करत असतील, कारण हा जिवंत यावा. ह्याचं जीवन आपल्याला माहीत नाही, परमेश्वराने याला क्षमा करावी, ह्याचं जीवन चांगलं असू देत. किती काळजी असावी. मला आता तुम्हाला सांगा, तुमच्या बाजूची व्यक्तीची जर चिठ्ठी निघाली तर तुम्ही त्याच्यासाठी प्रेयर करणार नाही का. कारण तुम्हाला भय वाटणार, जर ह्याचं जीवन चांगलं नसेल तर ही व्यक्ती मरून बाहेर येणार. लक्षात येते, इतकं ते भयंकर होतं प्रियांनो. आणि मग ती चिठ्ठी निघाली. निश्चित तो जाऊन विचारला असेल, काय असतं रे आत गेल्यानंतर, कसं होणार, काय काय असतं आत गेल्यावर, काय असतं. आत गेल्यानंतर उजव्या बाजूला पवित्र मेज जे आता ठेवलेलं आहे, डाव्या बाजूला नाही का दीपवृक्ष, जे आपल्या पवित्र शास्त्राचं दर्शक आहे, ज्ञानाचं दर्शक आहे. ते एकमेव ठिकाण आहे जिथून पवित्र स्थानामध्ये प्रकाश पडतं. दुसरं कुठलेही अग्नी, कुठलाही प्रकाश त्या पवित्र स्थानात नाही. ते फक्त पवित्र शास्त्रात, म्हणजे बायबल, म्हणजेच देवाचं वचन, म्हणजेच ते दीपवृक्ष. त्याचा हाच प्रकाश जगामध्ये आज सगळीकडे असावा. प्रियांनो, त्या पवित्र स्थानामध्ये ते एकच ठिकाण असतं आणि त्या दोघांच्या मध्ये परम पवित्र स्थानाचा जो पडदा होता, अगदी त्याच्या समोर, त्याचा पडदा जर उघडला तर दयासन समोर असणार. आणि दयासनासमोर जायची फक्त वर्षातून एकदाच परवानगी फक्त प्रमुख याजकाला असायची. कुठलाही याजक परम पवित्र स्थानामध्ये एंट्री करू शकत नव्हता. परम पवित्र स्थानामध्ये प्रायश्चिताच्या दिवशी संपूर्ण राष्ट्रासाठी ज्यावेळेस बली दिला जायचा, त्याचं रक्त घेऊन, कोकऱ्याचं, निर्दोष कोकऱ्याचं रक्त घेऊन परम पवित्र स्थानामध्ये फक्त प्रमुख याजक जाऊन तिथं त्या वेदीवर रक्त शिंपडून परमेश्वरासमोर सगळ्या अख्ख्या विश्वासाठी, राष्ट्रासाठी तो क्षमा मागायचा, तो दिवस. पण ही तर संधी, कारण हा प्रमुख याजक नव्हता, याला फक्त पवित्र स्थानातील रोजच्या सकाळ आणि संध्याकाळच्या धूप जाळण्याच्या गोष्टीतील एक संधी त्याला मिळाली. आपण फक्त परिपाठाप्रमाणे म्हणतो, पण ते लॉट आहे, ती चिठ्ठी आहे जी उचलली गेली जखऱ्याची, जो प्रार्थना करीत होता. आणि आता त्याला जबाबदारी होती आज जाऊन इसेन्स, ते धूप जाळणं. आणि मग ते परिक्रमेप्रमाणे तो तयार झाला असेल. प्रियानो, तो भव्य मंदिरामध्ये ज्यावेळेस ते ऑल्टर ऑफ इसेन्सकडे जायची वेळ यायची, त्यावेळेस ते कसं असायचं.
त्या भव्य मंदिराच्या मला वाटतं आजूबाजूला कुठेतरी या सर्व याजकांच्या राहण्याची सोय करत असावीत, कारण हे लांबून लांबून त्यांच्या परिपाठाप्रमाणे जेव्हा येऊन राहायचे आणि त्यावेळेस ते तिथून सगळी सेवा करताना पवित्रपणे त्या आठवड्यावर राहून पवित्र मंदिराची सेवा करत असत. आणि त्यावेळेस त्या हॉस्टेलमधनं त्या ठिकाणावरनं ज्या वेळेस इसेन्स जाळणारा याजक निघत असे तर त्याच्या बाजूला 2 याजकांची सहाय्य करणारे असिस्टंट नेमले जायचे. एक याजक तो होम वेदीवरील कोळसा घ्यायचा, अग्नी होम वेदीवरूनच सगळीकडे जायची, तर ते होम वेदीवरनं घेऊन जाण्यासाठी कोळसासाठीचं पात्र आणि दुसराच्या हातामध्ये ती जे धूप वेदीवर जाळायचे ते घेऊन असिस्ट करायला ते निघायचे. आपल्याला सहज वाटतं, पण हे सहज नाहीये. जकर्या याप्रमाणे निघाला. त्याच्याकडे गॉंग नावाचं थाळीसारखा एक वाद्य असायचं, त्याच्या हातात ते असायचं. तो आला, तो घरातून निघाला की कळायचं, आवाज दिला जायचा, चला याजक निघालेले आहेत. मग बळी द्यायला सुरुवात करायची. अंगणामध्ये परराष्ट्रीय हजारो लोक पहाटेच्या वेळेस, आता जखऱ्याचा नंबर सकाळचा आला होता त्यामुळे हजारो लोक नित्यक्रमाप्रमाणे पहाटे मंदिरासमोर हजर राहायचे. आपल्याकडे पहाटेचे 9 वाजले तरी आपण येत नाही. सकाळचे 9 म्हणता येणार नाही, कारण तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं काही जणांच्या चेहऱ्यावर असतं की हे 9 नाही, पहाटेचे 12 वाजता जर सभा असली असती तर बरं झालं असतं. पण खेद आहे ही गोष्ट. मी बोलतोय तर हास्यास्पद आहे, परंतु खेदात्मक पण आहे. लक्षात घ्या, पहाटेच्या वेळी हजारो लोक त्या भव्य मंदिराच्या अंगणामध्ये उभे राहायचे. याजक येत आहे त्याच्या स्थानावरनं. कळायचं कसं? ते गॉंग वाजवत यायचा, धाड एक थाळीसारखं तो वाजवत यायचा आणि ते प्रोसेशन असायची. वाव, तो येत आहे, पवित्रपणे तो येत आहे. त्याच्या बाजूला 2 असिस्टंट, एकाच्या हातात धूप, एकाच्या हातात त्या अग्नीसाठी आता रिकामं भांड आहे, तो अग्नी धूप वेदीवरून घेणार आहे, मोहोम वेदीवरून तो घेणार आहे. आणि मग ते प्रोसेशन ज्यावेळेस दरवाजामध्ये, भव्य मंदिराचा दरवाजा खुला असायचा आणि त्याच्यातून तो येत असताना नाही का, त्याच्या ग्रुपचे लोक सुद्धा येत असतील. आधीच त्याच्या ग्रुपचे काही लोक सेवेसाठी स्वच्छता करून होम वेदी तयार ठेवले असतील, स्वच्छता करून चाकूंना धार देऊन बळी देण्यासाठी नाही का, प्रत्येक जण आपापली ड्युटी करत होते. असंच परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्यासाठी आज किती याजक लोक तयार आहेत, किती जण तत्पर आहेत, किती जण सेवक येत आहेत. याजक येत आहे घरून म्हटल्यानंतर किती जण इथे तयारीत उभे आहेत की चला आता याजक येणार आहे आणि परमेश्वरासमोर आपल्यासाठी प्रार्थना करणार आहे, परमेश्वरासाठी आपल्यासाठी मध्यस्थी करणार आहे. किती जण तुम्ही मानवी रूपाने पाहता प्रियांनो, परंतु त्या वेळेसपासून कधीही याजकाला मानवी रूपाने पाहिलं गेलं नाही. त्याला याजक म्हणूनच पाहिलं गेलं, तो अभिषिक्त म्हणून पाहिला गेला. म्हणून तर दाविदाने शौलाला एक हात लावला नाही, कारण तो अभिषेक असतो. तुमच्या याजकाला तुम्ही कदाचित एक शिक्षक म्हणून, एखादा कामगार म्हणून, कुठेतरी कर्मचारी म्हणून पाहत असाल तर हे दृष्टिकोन बदला. प्रत्येक जण तुम्ही याजक आहे, पण जर तुमचा याजक येत असेल, तो येऊन तुमच्यासाठी मध्यस्थी करणार असेल तर बी रेडी. तुम्ही आधी आलं पाहिजे, गुडघ्यावर आलं पाहिजे, इथं येऊन तयारी केली पाहिजे, कारण तुमचा याजक येत आहे आणि तो परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये तुमच्यासाठी जाणार आहे. आणि त्यावेळेस ते प्रोसेशन कंप्लीट व्हायचं आणि तो आल्यानंतर ते गॉंग वाजवायचं, थांबलं जायचं आणि जे 4-4 हजार क्वायर उभं राहायचं ते त्याच्या एंट्रीला काय ते भव्य दिव्यता. जसंच ते याजक त्या भव्य दरवाजामध्ये यायचा, ते 2 असिस्टंट मागे, मॉब आणि पुढे ते 4000 लोक एका वेळी क्वायरमध्ये जयघोष द्यायचे याहवे देवासाठी. काय गीत असतील ते स्तोत्र गायली जायची. भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये 4-4 हजार लोकांचा क्वायर गायचा आणि किती छान ते सगळं आराधना सुरू व्हायची. त्या आराधनेच्या ह्याच्या लयामध्ये इथं बळी द्यायचे आणि मग याजका जेव्हा यायचे समय असायचा, ते होम वेदीवरली तो असिस्टंट जाऊन तिथली ते कोळसे घ्यायचा. आता त्या आतल्या धूपवेदीकडे जाऊन याचं काम असायचं. दुसरं एक पात्र तो ठेवायचा. त्या दुसऱ्या पात्र्यासाठी की संध्याकाळी जाळलेल्या धूपवेदीवरील त्या इसेन्समधून ते राहिलेले कोळसे राख घ्यायची, त्याच्यासाठीचं भांडं, आणि आता धगधगत कोळसे जाऊन त्याच्यावर ठेवायचं काम. आणि इकडं धूपवेदीसाठी घेतलेले धूप घेऊन एकदा असिस्टंट, आणि हा भयभीत होऊन परमेश्वराचं पवित्र भय घेऊन आत जात असता. आत क्वायर चालूच आहे. हो जय जयकार जय जयकार करे. काय काय गीत असतील, काय सुंदर ते आराधनेचे गीत असतील, स्तोत्र गात असतील, दाविदाने लिहिलेले. वाव, ते सुंदर. ते सगळं होत असताना प्रोसेशनमध्ये पवित्र स्थानाचा दरवाजा आता या याजकासाठी उघडला जात आहे. फक्त 3 आत जातात आणि 3 आत जाऊन त्या पवित्र स्थानामध्ये ज्यावेळेस एंट्री होती, उजव्या बाजूला
समर्पणाचं मेज, हो की नाही, पवित्र मेज इकडं बाजूला, डाव्या बाजूला, कारण याजक असा यायचा, त्याच्या डाव्या बाजूला दीपवृक्ष आणि मध्यभागी या ठिकाणी ती सुवर्ण धूप वेदी 3 फूट उंचीची, 1.5 बाय 1.5 स्क्वेअर असलेली, त्याच्यावर आता धूप जाळला जाणार आहे. तो भयभीत आत जायचा आणि मग एक असिस्टंट ती कोळसाचं वाटी तिथे ठेवायची, दुसऱ्या असिस्टंटनी ते धूप त्याच्या हातात द्यायची आणि दोघं पिछे मोड आणि ती प्रोसेशन रिटर्न. भव्य मंदिरातून त्या 2 असिस्टंट याजकांची ज्यावेळेस बाहेर ते येऊन थांबायचे असं येऊन, त्यावेळेस सगळं स्टॉप व्हायचं, सगळी आराधना थांबवली जायची. पिन ड्रॉप सायलेन्स. पूर्ण मंदिरातील अंगणातील सगळे लोक एकाच पोश्चरमध्ये यायचे, गुडघ्यावर यायचे, हात स्वर्गाकडे करायचे. का तुम्ही करू शकता ते? आज स्टीफ नेकेड झालो आपण, इस्त्री मोडली नाही पाहिजे, ब्लॅक पॅन्ट आहे, इथली स्वच्छता आहे की नाही मला माहीत नाही, नवीन कपडे आहेत, कमरेचा तास आहे, गुडघे वाकत नाहीत, अनेक विचार. हे ज्यांनी श्वास ठेवला ना नागपुड्यात, त्या परमेश्वरासमोर गुडघे टेकायला कधीच नाही म्हणू नका. ती प्रोसेशन आहे, वाजवा टाळ्या त्याच्यासाठी वाजवायचं असेल तर. श्वास चालू आहे ना, हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, श्वासासाठी ज्यांना ओटू लावलेलं आहे ना त्यांना विचारा काय असतो, एक श्वास घ्यायला किती त्रास होतो. हां, त्या परमेश्वरासमोर संपूर्ण क्राऊड गुडघे टेकून फक्त पिन ड्रॉप सायलेन्स. का तर आपला याजक आता राष्ट्रासाठी, आमच्या सगळ्यांसाठी तिथे मध्यस्थी करणार आहे, तो प्रेयर करणार आहे. आता कुणी आवाज द्यायचा नाही, कुणीही बोलायचं नाही, कारण परमेश्वर आणि आता त्याचा संवाद होणार आहे. माहीत नाही कितीतरी याजकांना परमेश्वराचं दर्शन झालं असेल, पण 400 वर्षाचा काळ झालेला आहे. पूर्वी कदाचित रोज परमेश्वराचा देवदूत त्यांना भेटू शकत असेल, नंतरच्याही काळात कदाचित कोणाची भेट झाली असेल. बायबलमध्ये प्रत्येक गोष्ट लिहिली गेली नाही, परंतु जे लिहिलं गेलं आपल्याला विदित होण्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस जखऱ्या ज्यावेळेस ती धूप वेदीवर ते जाळायचा आणि मग त्यावेळेस काय घटना घडली, काय घटना घडली? तितक्या भव्य प्रोसेशन नंतर लोक शांततेत वाट बघत आहे. आता हा धूप जाळेल, आपल्यासाठी मध्यस्थी करेल आणि पुन्हा बाहेर येईल. आणि बाहेरून काय आशीर्वाद द्यायचा असतो त्याला याजक म्हणून? परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर प्रसन्न मुख तुमच्याकडे करो आणि तुम्हाला शांती देव. आणि पुन्हा ते याजक 4000 क्वायर, पुन्हा ते बँड, ती मोठा नाही का तुतारी, सगळ्या प्रकारचे वाद्य, जे वाद्य नाही इथं काहीच नाही, तेवढे प्रचंड सगळे वाद्य तिथं वाजवले जायचे. काय ते जयघोष असायचा परमेश्वराचा, की हा जिवंत आला आणि आता आपली प्रार्थना ऐकली जाईल. हा पण पवित्र होता, याला ह्या परमेश्वराने बाहेर आणलं. आणि मग त्या आनंदासाठी की आपला भाऊ जिवंत आला, ह्याचं जीवन पवित्र आहे आणि आता ह्याचं म्हणणं देव निश्चित ऐकणार आहे. ये प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग एकमेकांना भेटून मग रोजच्या कामाला लोक जायचे. रोज असायची आराधना, संडे झाली आता फक्त, तरी देखील येणं होत नाही लोकांना. त्यावेळेस रोज व्हायचं, रोज इव्हनिंग मॉर्निंग एव्हरी डे स्टार्ट विथ लॉर्ड. प्रत्येक दिवसाची सुरुवात, प्रत्येक संध्याकाळची सुरुवात ही फक्त परमेश्वरापासून सुरू व्हायची. कामधंदे सोडले नव्हते कोणी, पण सुरुवातच अशी असायची. कदाचित मंदिराची कमतरता असेल, प्रत्येकाला आपल्यासारखं मंदिर नसेल, करा ना घराला मंदिर, बांधा ना तिथं वेदी, व्हर्च्युअली वेदी बांधा. या गुडघ्यावर तुम्ही गुडघे जिथे टेकाल तिथे वेदी उभे राहिली जाईल, तिथं परमेश्वर उभा राहील, तुमच्याशी बोलेल जसं जखऱ्याशी बोलला. आता अजूनही घटना घडायची, बाहेरून तो आशीर्वाद द्यायचा आहे, प्रोसेस तिथं सुरू आहे, तो धूप जाळत आहे. अचानकपणे वेदीच्या बाजूला देवदूत. कसला देवदूत? हा, तुमच्या गोड देवदूत काढू नका चित्रातला. एका वेळी तलवार उचलली की लाखो लोक मारण्याची ताकद ठेवणारा देवदूत, प्रचंड भव्य दिव्य, ज्याची उंची मोजता येणार नाही असा देवदूत त्या मंदिरामध्ये उभा आहे. खुद्द परमेश्वर आपल्या समोर उभारायची लायकी नाही, पण त्या परमेश्वरावर नित्य सेवा करणारा देवदूत तिथं उभा आहे. आद्य देवदूतांपैकी एक देवदूत तिथं उभा आहे. जखऱ्यासाठी 400 वर्षानंतर
पहिल्यांदा देव पृथ्वी तलावर जाऊन एखाद्याशी बोलण्याची संधी देत आहे आणि ते भाग्य मिळते. जखऱ्या, अरे लोक त्याला वांज म्हणत असतील, अरे कसली फॅमिली, अरे पण देव त्यांच्याबद्दल साक्ष देतोय तू नीतिमान आहेस. लोक तुम्ही वाट पहा परमेश्वराची, कशाचीच वाट बघू नका. परमेश्वर त्याच्या समयामध्ये तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अश्रू ढाळलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर स्वर्गातून मिळणार आहे. फक्त त्याची वाट पहा, त्याच्या योग्य समयामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे. प्रियांनो, जखऱ्यानी कदाचित प्रार्थना सोडली असावी. काय तो जखऱ्या तिथं बसून त्याच्यासाठी पुन्हा मूल मिळावं म्हणून प्रार्थना केली असेल का? नाही. तो याजक म्हणून रोलमध्ये गेला होता. तो जगासाठी, देशासाठी, लोकांच्या पापांसाठी मध्यस्थी करायला गेला होता. निश्चितपणे सांगतो, जखऱ्याला कधी आपण स्वर्गात भेटलो तर विचारूयात आपण, ज्या दिवशी तुला तुझी चिठ्ठी निघाली होती, ज्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरामध्ये तू गेला, 400 वर्षानंतर पहिलं अभिवचन तुझ्या कानी पडलं, तू भाग्यशाली आहेस. परंतु काय रे, तू त्या दिवशी स्वतःसाठी मागितलं होतं? निश्चित माझी खात्री आहे तो म्हणेल, नाही, मी इस्रायलसाठी मागितलं होतं, मी जगाच्या तारणासाठी मागितलं होतं. आणि तो तिथं प्रार्थना करीत असताना देवानी कधी केलेली ती प्रार्थना बुधल्यात साठवून ठेवणारा तो देव आहे. तुमच्या अश्रू वाटी साठवून ठेवणारी तुमची प्रार्थना असणारा देव आहे. स्तोत्र 141:2, प्रगटीकरण 5:8 सांगतं ते प्रेयर्स देव साठवून ठेवतो. ते प्रार्थनेचे नाही का, ते वाट्या वर येतात परमेश्वराकडे. अरे प्रार्थना थांबू नका एखाद्या गोष्टीसाठी, कारण कदाचित ती वाटी भरायला एकच प्रार्थनेची गरज असेल आणि तुम्ही थांबाल, अरे आता काय करायचे, जाऊ दे रे, तो देव आहे, रोज मी करतो, त्याची सेवा मी करत राहणार मरेपर्यंत, आता प्रार्थना काय करू नका. तसं करायचं नाही. ते धूप आहे प्रार्थना. म्हणजे तुम्ही या दोन्ही मी आता दिलेले रेफरन्स घरी जाऊन वाचा. प्रार्थनेचं आणि धूपाचं रेफरन्स सेम दिलेलं आहे. धूप म्हणजे तुमची प्रार्थना आहे. ते धूप सकाळ संध्याकाळ जाळायला विसरू नका तुम्ही. परमेश्वराच्या त्या वाटीमध्ये तुमच्या प्रार्थना असं नाही का, असं भरलंच जाणार आहे. ती तुमची लास्ट प्रार्थना होती, पण म्हणून थकलो म्हणून थांबायचं नाही. ती करा प्रियांनो. कदाचित ती वाटी भरून परमेश्वरासमोर येईल आणि परमेश्वर म्हणेल, हा हीच ती वेळ, जावा त्याचं उत्तर घेऊन, जा त्या मुलाचं उत्तर घेऊन, जा माझ्या मुलीचं उत्तर घेऊन. प्रियांनो, थांबू नका. अरे वयातीत झालेला माणूस थांबला नाही, तुम्ही कशाला थांबताय? अजून तर तुम्ही तरुण आहात की नाही? येस म्हणा, मैं जवान हूँ. हां, 70 वर्षाचे पण म्हणारे मैं जवान हूँ. हां, कारण मोजेसनी स्टार्टिंगच 80ला केली होती, तुम्ही तर लहान आहे त्याच्यासमोर. तर त्या जखऱ्यानी त्यावेळेस तो भयभीत झाला आणि त्याला अभिवचन मिळाले 400 वर्षानंतर, तुझ्या पोटी नाही का पुत्र जन्माला येणार. वाव, गुड टायडिंग्स, शुभ वर्तमान आहे तुझ्यासाठी. आपण पास्टरांनी तुमच्याबद्दल एक भविष्यवाणी केली. पास्टर रोजच दिसते की जेवताना पण असते, इकडे पण असते, डेकोरेशनला पण बाजूलाच असते. बघतो मी, शाळेत जाते, शिकवतो तिने. हा, जखरा पण तसंच होतं की आता काम करत होता. ज्याची ड्युटी आली म्हणून 7 दिवसात सेवेला आला होता. काढली का लायकी लोकांनी तशी? नाही, प्रोसेशन ते झालं भव्य दिव्य. त्याच्या प्रोफेशनवरनं त्याची लायकी ठरवली नाही देवानी. त्याचा अभिषेक पाहिला, त्याचा अभिषेक पाहिला. जर तुम्हाला मी म्हटलं किंवा याजकांनी तुम्हाला आशीर्वाद दिला नाही का तुमचं प्रमोशन होणार आहे, काय मानवी बुद्धी. माझ्या समोर 4 जण आहेत. रिटायरमेंटला 6 महिने असलेलं एक आहे, साहेबांच्या जवळचा दुसरा आहे, पैसेवाला तिसरा आहे, माझ्यापेक्षा बुद्धिमान 4था आहे. ठरवलं तुम्हीच. भविष्यवाणी दिली, शंकेचं वातावरण घ्या, मग तुम्ही शंकाच घेऊन जगा आणि मरा. जखऱ्यानी पण तेच केलं होतं. शंका घेतली रे घेतली परमेश्वराच्या वचनावर, तुम्ही मुकेच होता. यू डिस्ट्रॉय युअर एन्जॉय. तुम्ही तुमचा आनंदच गमवून बसता. मुलगा झालाय, नाचायचंय, बोलायचंय, यस मला मिळालंय, बडबड बंद, बोलायचंच नाही, तुझी तोंडच बंद. अविश्वास. परमेश्वराच्या वाणीवर, परमेश्वराच्या वचनावर अविश्वास. परमेश्वर अभिवचन देतो या पवित्र शास्त्रामध्ये, सांगतो की परमेश्वर म्हणत आहे की अब्राहामाचे सर्व आशीर्वाद तुम्हाला मिळणार. हॅलो, काय ऐकू आलं नाही? अरे काय म्हणायला लागलात तुम्ही? ते कॉन्फिडन्स नाही आहे. जखऱ्यासारखं तोंड बंद केल्यावर मग कळेल.
तुमच्यासाठी इथून वेदीवरून बोलत आहे, ते आशीर्वचन स्वीकारा. येशू म्हणतोय माझ्यापेक्षा मोठे चमत्कार कराल. लक्षात येतंय? ते अभिवचन त्यांनी स्वीकारलं नाही. हे कसं होईल? काय म्हटला? हे कसं होईल? आता मी तर वयातीत झालोय, कसं होईल? आता तोंड बंद ठेव. तू एन्जॉयच करू शकणार नाही, तू सांगू शकणार नाही की तू बाप होणार आहे. जा, तू इथून गेल्यानंतर तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव योहान ठेव. यस बॉस. आता यस बॉस म्हणायला सुद्धा तोंडातून वाक्य नाही. तोंड बंद. परमेश्वराच्या वचनावर शंका ठेवलात, प्रॉफेसीवर शंका ठेवलात, एन्जॉयमेंटच नाही, व्यक्तच होऊ शकत नाही तुम्ही. तोंड बंद. ख्रिस्ती जीवनातील अनेक लोकांना पहा, हालेलुया म्हणू शकत नाही, तोंड उघडून प्रेज द लॉर्ड नीट म्हणू शकत नाही. थोबाड बांधलं ना देवाने त्यांचं. बघा, असं प्रेज द लॉर्ड म्हणते, विकत आणलेले शब्द आहेत ते सोन्याचे, आणि परत लोकांना बघून म्हणतात बरोबर, हा छान दिसत असेल तर हा प्रेज द लॉर्ड. जरा गरीब साधा कसा तर राहतो त्याला तर लांबूनच प्रेज. काही जणांचे प्रेज द लॉर्ड बघण्यासारखे असते. एवढं बोट देते, एवढे 4 बोट देते. हा इंचावर आहे, हिशेब इंचावर आहे. काय ते परमेश्वर म्हणत असेल कशाला? का कोविड चालू आहे? देऊन बघितलं की तुम्ही किती सुधारले, काय नाही सुधारले. त्या 2 वर्षातच फक्त परमेश्वराची आठवण केली. ऑनलाईन ऑफलाईन इकडं तिकडं परमेश्वरा हा जिवंत आहे. हा दूध 10 वेळा सगळं करून हा जगलो. 4च महिने नीट राहिलो. पहिल्यापेक्षा डेंजर झालो आता तर. आता कळलं मला की परमेश्वराच्या मंदिरात नाही गेले तरी चालेल, ऑनलाईन चालू आहे. काही जण ऑनलाईन सेवा बघत आहेत. परमेश्वर मंदिरात यायला तयार नाहीत ते. तो खूप भारी प्रीचर आहे, मी युट्यूबवर ऐकलो, काय सांगतो. हा मैतीला त्यांनीच येणार आहे, तुमच्या वाढदिवसाला आशीर्वाद द्यायला त्यांनीच ऑनलाईन येणार आहे. काल घटना घडली तशी. घटना घडली, मी होतो. आम्ही त्यांना स्पष्ट बोललो, मी थांबत नाही. मी ज्याला इंजेक्शन द्यायचं त्यालाच बोलतो. पब्लिकमध्ये दुसऱ्याला देऊन काय, डायरेक्ट म्हणलो जरा ऑनलाईनवाल्याला बोलवायचं होतं फ्युनरलसाठी प्रेयर करायला. आणि माणसं लागतात. देवाने दिले ना तुम्हाला, त्याचं ऐका ना, निवांत वेळी ऐका. पण परमेश्वराच्या मंदिरात जायचं टाळायचं. काय टाळायचं? ऑनलाईन तुमच्या सोयीने आहे ना, रिमोट तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात रिमोट आहे, रेकॉर्डेड पण लावू शकता तुम्ही. ही भयानक परिस्थिती जगात आलेली आहे. ही भव्यता दिव्यता ओळखा. जेव्हा तो आला, लोक वाट बघत आहेत बाहेर. प्रेयर, पिन ड्रॉप सायलेन्स. आत्ता येईल याजक, मग येईल. काही जणांच्या मनामध्ये नाही का खूप शुद्ध विचार आले असतील, हा कल्टी मारला की काय, ह्याचं जीवन बहुतेक भयानक होतं, हा मेला, आता याला ओढून काढावं लागणार. आपण तर आज जात नाही, संपलं बाबा. खूप जवळचे चिंताक्रांत. बघा किती लोक प्रकारचे असतात ना, किती प्रकारचे असतात. मागच्या आठवड्यात जखऱ्याला काम दिलं होतं, कामच नीट केला नाही घरचा, आणि आज परिपाठाप्रमाणे त्याचा नंबर लागलाय, आत गेलाय. आपण फ्युनरलच जाऊ. काय भयानक लोक असतील, सांगता येत नाही. तो परमेश्वर हृदय पारखतो. गर्दी आहे, पोश्चर बरोबर आहे, अंतकरण कुठे आपल्याला काय माहित. तुमच्या पण बाजूला अनेक लोक बसलेत, पोश्चर व्यवस्थित आहे, पास्टर शिकवा लागलेत. आणि हा पास्टर असा आहे की प्रत्येकाला बघतो, असं शिकवत नाही. मी डायरेक्ट बघतो, झोपलेल्या जागा करतो. सध्याला जे मोबाईलवर त्यांच्याकडे जास्त बघतो. आता ते कोण आहे तुम्ही बघू नका, माझ्याकडे बघा. लक्षात घ्या, त्या पोश्चरमध्ये सगळे लोक आहेत, वाट बघत आहेत. पण एक चांगले पण लोक आहेत जे त्याच्या घरचे आहेत, त्याचे मित्र आहेत. काळजी, परमेश्वरा प्लीज त्याच्यावर दया कर, त्याचं ताडण करू नको. असतात तो चांगले लोक, आणि त्या प्रार्थनेने आम्ही तरले जातो. माहिती आहे का, तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आम्ही तारले जातो. खरं या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी संकट, प्रत्येक ठिकाणी गोष्टीतून आम्ही तरले जातो, कारण तुमच्यासारखे चांगले लोक प्रति दिवशी ज्यावेळेस गुडघ्यावर येतात, तुम्ही तुमच्याबरोबर आमच्यासाठी पण प्रार्थना करताना ते काम करतं प्रियांनो. सो थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करताय. गॉड ब्लेस यू.
आणि तसंच तिथे गुडघ्यावरून अनेक लोक त्या जखऱ्यासाठी प्रेयर करत असतील की उशीर होत आहे नेहमीपेक्षा. रोज सकाळ संध्याकाळची प्रोसेस आहे ना. अरे ह्याला उशीर होत आहे, पण कोणाला माहिती आहे देवदूत आत बोलत आहे, संवाद सुरू आहे, अनेकांच्या मनात शंका, लोक प्रेयर करत आहेत. आणि मग घटना घडते, तो बाहेर येतो आणि आता तो आशीर्वाद देणार. कुठं आवाज आहे? हालेलुया आपण म्हणू शकत नाही. शंका आली की तुमचं तोंड बंद समजा. एन्जॉयमेंट संपलं तुमच्या जीवनातलं. परमेश्वराच्या याजकांनी दिलेले परमेश्वराच्या वचनावर असलेल्या अभिवचनावर जर तुम्ही शंका घेतली, ह्या गोष्टी कसं घडतील हो. मी जर तुम्हाला म्हणत असेल तुला इथंच नोकरी मिळणार, तुझ्या सोयीने मिळणार, जर तू विश्वासाने स्वीकारला तर मिळणार, नाही मिळणार तर तुझ्या आयुष्यातला तू आनंद घालवून टाकलास. अनेक वेळा असं होतं, वेदीवरून येतो आम्ही प्रेयर करतो तुमच्यासाठी, ते विश्वासाने स्वीकारा प्रियांनो. देवाचे वचन स्वीकारा. इथून जे जातात घेतात ते वचन स्वीकारा. हे माझ्यासाठी आहे. जी ही भव्य दिव्यता त्याच मंदिराची जिथं तोच परमेश्वर उतरून येत होता. हे तेच ठिकाण आहे जिथं त्यावेळेस त्या भव्य मंदिरात देव उतरून येत होता. तोच देव या ठिकाणी उतरून येतो. इथं तीच वेदी आहे जिथं तुमच्यासाठी मध्यस्थी केली जाते. हे तेच मेज आहे जिथं सहभागिता केली जाते. हे तेच वेदी आहे ज्या ठिकाणी वचन, प्रकाशमय वचन, तुम्हाला ज्ञानमय वचन इथं दिलं जातं. प्रियांनो, त्याचा स्वीकार करा. आता ह्याचं काय प्रॉब्लेम? हा मुका झालेला आहे, काहीच बोलू शकत नाही. बरं आहे, चांगले वडील वर्ग असतात, ते म्हणाले याला परमेश्वराचं दर्शन झालंय, परमेश्वराचं दर्शन झालंय, त्यामुळं त्याला बोलता येईना, इट्स ओके, वाचवा. मग इशारा गेला, 4000 क्वायर बजाव रे फरसे. हो, परत आपलं आला जगात आला रे, हे ते जे गीत त्यावेळेस नसेल, हे यावे देवाचे गाणे होते, स्तोत्र लिहिले होते. परत प्रोसेशन सुरू आणि मग जगराची धन्यता. तो किती वाट बघत असेल ना, अलिशिबाला कधी जाऊन सांगू, कधी जाऊन सांगू. देवदूताने मला दर्शन दिलं, कधी जाऊन सांगू. काय परिस्थिती हो. पण त्याच्यासमोर ते एक लॉट आलं ना, त्या कालावधीपर्यंत तो आठवडाभर जाऊ शकत नव्हता. आणि ज्यावेळेस तो दिवस पूर्ण आला आणि ज्यावेळेस तो अलिशिबाकडे गेला असेल, तिला हक केला असेल, ओरडून काय बोलतो, अरे ना काय झालं म्हणणार. आणि तो त्या दिवसापासून असाच आहे. त्याच्यासोबत आले असतील ना असिस्ट करायला त्याचे मित्र, याजकीय सेवेसाठी आलेले. अरे या भावाला काय झालं, अलिशिबा घाबरली, काय झालेलं, असं करतोय. ती सोड, तो म्हणत असेल मनातून, ते सोड, तुला मला बाळा देणार आहे प्रभू सांगितलंय. वाजव नाटा, इशाऱ्याने बोलला असेल ना, सोड ग बाई, ते मला बोलतायत नाही, ते सोड, मी येडा आहे. त्यावेळेस मी नाही का गप्प पेढा खायचं सोडून आता या मार्केटमध्ये खवा कुठून मिळेल याची चौकशी करत बसलो. देव म्हणत असेल मी तुला द्यायला तयार आहे ना, प्रोसेस कशाला विचारत बसतो. खूप आपले नाव, खूप अक्कल हुशारी चालते. गुगल बाबा असतो ना आपण, सगळे लागतं आम्हाला, प्रश्नांची उत्तरं लागतात. परमेश्वरासमोर अजिबात अक्कल हुशारी चालवायची नाही. जर तो म्हणतो ना याप्रमाणे वागा, खलास त्याप्रमाणे वागायचं, संपलं. तुमची सेवेचा काळ आलेला आहे का काही जणांचा? या मंदिराविषयी सेवेचे ओझा आलाय का कोणाला? तयार राहा. देवाने तुम्हाला निवडलाय, तुमची चिठ्ठी निघालेली आहे. भाग्यवान आहात तुम्ही. वाजवा टाळ्या स्वतःसाठी. या मंदिरामध्ये जर तुम्ही सेवेसाठी देवाला तुम्ही उभा केले ना, तर स्वर्गातून तुमची चिठ्ठी काढली गेली आहे. हे हॅलो, हे मला माहित होतं म्हणून मी खूप आनंदी आहे पहिल्यापासून. असंच नाही, कठीण प्रसंग येतील हो, पण चिठ्ठी कोणी काढली आहे? मग बघायचं काम कोणाचं आहे? त्याच आहे. मी प्रोसेशनमध्ये निघणार, काम त्याचं आहे, सगळी भव्यता दिव्यता त्याची, गौरव त्याला जाणार आहे. अरे मी तर पात्र आहे, माझी पण हवा होणारच आहे त्याच्यामध्ये, मी चालणार त्याच्यामध्ये, हो की नाही? असं तुमचं जीवन पाहिजे. माझी चिठ्ठी निघाली आहे, मला वर्षीपर बनवलंय, मला खुर्च्या मांडण्यासाठी बनवलंय, मला स्वयंपाकाची जबाबदारी दिलेली आहे, मला अंथरुणं पांघरुणं धुण्याची जबाबदारी दिलेली आहे, मला केअर टेकिंगची जबाबदारी आहे. माझी चिठ्ठी निघाली आहे वॉस कालास, या मंदिरासाठी माझी चिठ्ठी निघाली आहे. मी जाणार दिमाखात, मी घालणार ते स्वच्छ ड्रेस, लोक बघू देत, अरे याची निवड झालेली आहे. घरातून निघाल्यापासून तुम्हाला लोक बघू देत, नाहीतर पुढचे शब्द बोलत नाहीत. असं मंदिराला निघू नका की याला फेकून दिलं का कुणी. निवड झालेली आहे प्रियांनो तुमची. आनंदाने निघा, त्या देवावरच्या श्रद्धेने निघा, ती अभिषेकाने निघा. अरे मी अभिषिक्त आहे, माझी चिठ्ठी निघाली आहे,
चला आता मी जाणार आहे, या जगातल्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी, मला धूप घालण्यासाठी निवडलेलं आहे. चला, मला असिस्टंट दिलेले देवदूत 2-2 ते सगळं करणार आहेत. अग्नी घेऊन एक जण येईल, धूप घेऊन एक जण येईल. मला तर जायचं आहे त्या राजांच्या राजासाठी, त्याच्या समोर सादर व्हायचंय आणि या जगाच्या तारणासाठी, लोकांसाठी मला सेवा दिलेली आहे. ग्रेट आहे होते काम. त्या ऑल्टर स्वच्छता करायचं काम सुद्धा ग्रेट आहे. ते रिपिटेशन व्हायचं चिठ्ठी निघाल्यावर. ज्याचं ऑल्टरसाठी निघायचं ना, स्वच्छतेसाठी, त्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही गोष्टीसाठी निवडलायचं. फक्त इसेन्स जाणणारा माणूस मात्र एकदाच त्याच्या लाईफस्टाईलमध्ये निवडलायचा. मग तो आला असेल आणि सांगितलं असेल, नाही का, अरे तुला मला आता मुक्यांची भाषा, तुला मला बाळ होणार आहे. हे तू वेडा वेडा आहे का? नाही नाही नाही, परमेश्वर. तेव्हा असं काय नव्हतं. हे आपण आता कॅथलिक लोक करतात असं असं. आपली पण ओळख तशीच झालेली आहे, हो की नाही. ते क्रॉस आहे, ठीक आहे, ते चिन्ह आहे आपलं. पण लक्षात ठेवा, त्यावेळेस त्यांनी सांगितलं असेल देव, मग ती बघितली असेल, दोघांनी गुडघ्यावरून प्रेयर केली असेल, त्यांना नॅचरली बाळ झालं बरं का. मरियेसारखं नाही झालं. देवाकडून देव उतरून आला, पवित्र आत्मा, आणि कुठलाही पुरुष संबंध न ठेवता बाळ झाला. तो फक्त आणि फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याचा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मनुष्यांमधला जो सर्वश्रेष्ठ आहे तो हा बाळ, जो येणारा योहान. आणि मग हे दोघांनी पुन्हा सहवास केला आणि मग त्यांचा बाळ, ती 5 महिने गुपितप्रमाणे राहिली. ती देवाला धन्यवाद देत राहिली, म्हातारापणी मला बाळ होणार आहे. वाव, ग्रेट. ती 5 महिने गुप्त महिने राहिली. 6व्या महिन्यामध्ये, कारण राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, जिच्या गर्भात येणार होता ती भेटायला येणार होती. सगळं ठरलेलं आहे हो, सगळं ठरलेलं आहे. किती छान ना, किती छान. तो इथं बोलतोय या वचनांमध्ये. मलाकीचं पुस्तक वाचायचं का? लास्ट 400 वर्षापूर्वी काय घडलं होतं. चला क्लायमॅक्समध्ये, म्हणजे तिकडे जाऊयात मागं जरा, प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये. मलाकी 4, 5, 6 वाचूयात. काय देव बोलतो आणि 400 वर्ष बोलायचंच थांबवतो. बघूयात काय घडलं त्यावेळेस. तुम्ही आनंदित आहात? देव मग बोलत आहे. येस, ह्याच्यात काय नाही आहे बरं का, देवाने रिव्हील केलेलं आहे. ते अभिवचन स्वीकारा फक्त. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशकाला तुमच्याकडे पाठवीन. कोणाला पाठवेन? अरे मेलेल्या माणसाला परत पाठवेन. बरं ठीक आहे, वाचतो पुढे. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्राकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे. अरे वाक्य वापरतोय देव. 400 वर्षापूर्वी एक संदेश त्याला बनत आहे. वडिलांचे हृदय पुत्राकडे आणि पुत्राचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवी. हा, 400 वर्षापूर्वीची शेवटची डायलॉग झाली. पार्ट 2 आला रे आला. नवा करार, सुरुवातीचं भाषण 400 वर्षानंतर देव बोलतोय. जिथं संपवलं होतं तिथून स्टार्ट करतोय. काय ते देव आहे, खरा देव आहे ना. काय तो डायरेक्टर आहे, काय त्याची मूवी आहे, काय त्याचं नाही का सगळं चरित्र आहे. 400 वर्षापूर्वी ज्यावेळेस तो बोलतो ना, तेच वाक्य घेऊन पुढे जातो. याच लूक ऋषुवर्तनामध्ये ज्यावेळेस जखऱ्याला दर्शन होतं, तो देवदूत काय बोलत आहे बघा. हेच वाक्य आहे का बघा, हेच वाक्य आहे का बघा. तपासून पहा बायबल, अभ्यास करा बायबलचा. जिथून बोलणं थांबवतो आणि पुन्हा बोलायला सुरुवात करतो, तिथूनच वाक्याची सुरुवात होते. तो पुन्हा इकडे तिकडे होऊ देत नाही पब्लिकला. डोंट वरी, आय एम द डायरेक्टर, स्टोरी रायटर, क्रिएटर, काय काय म्हणता येईल तोच आहे. आणि ऍक्टर पण तोच आहे. बापाची अंतःकरणे मुलांकडे. हा, 17 वचन देवदूत बोलत आहे. मी नाही, देवदूत बोलत आहे. 400 वर्षानंतर म्हणा, 400 वर्षानंतर. अरे 400 वर्ष दुष्काळ हो, वचनाचा दुष्काळ. पण 400 वर्षानंतर पुन्हा पार्ट 2 आल्यानंतर पहिली डायलॉग तीच, बापाची अंतःकरणे मुलाकडे, आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनाकडे वळून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून. तो एलियाच्या आत्म्याने येणार. आणि प्रभू येशू ख्रिस्त मत्तय 11व्या अध्यायामध्ये पुन्हा त्याच्याविषयी साक्ष देतो की हा एलियाचा आत्म्याचा माणूस आहे. तो येणारा एलिया होता, तो हाच आहे. हे पुन्हा मत्तयमध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो. किती ग्रेट, किती पर्टिक्युलर आहे का कुठला ग्रंथ. किती पर्टिक्युलर आहे देव. एवढं पर्टिक्युलर देव आहे की तो एलियाच्या आत्म्याचा माणूस येणार आणि तो प्रभूचा मार्ग सिद्ध करणार.
पुढची स्टोरी तर खूप भारी आहे. ज्यावेळेस आपण 57 ते 66 वचन वाचतोय त्यावेळेस तर प्रभू खूप सुंदररित्या इथं बोलतोय. ज्यावेळेस योहानाचा जन्म होतो आणि ते जखऱ्या देखील स्तोत्र गातो आणि त्या स्तोत्रामध्ये कळतं की तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देखील बोलत आहे. कोणासाठी? मार्ग सिद्ध करण्यासाठी तो आलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तासाठी. प्रियांनो, जखऱ्याची स्टोरी वाचायचं 57 ते 66. लूक ऋषवर्तमान पहिला अध्याय 57 to 66. हा. अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने आणि याच्यामधली स्टोरी माहित आहे ना, याच्यामध्येच मरिया येऊन गेली आहे. बाळ पोटात असतानाच अभिषेकाने भरलेला आहे. हे देखील देवानी सांगितलं होतं. तुम्ही पहिल्या लूक ऋषवर्तमानामध्ये वाचा, त्या वाचण्यामध्ये तुम्हाला आढळेल की तो देवदूत ऑलरेडी सांगतोय की हा पोटात असतानाच पवित्र आत्म्याने भरेल. ती देखील गोष्ट पूर्ण होताना दिसते. पुढे. अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली. हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग 8व्या दिवशी असे झाले की ते बालकाची सुंता करण्यास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या. हा, याचं पण नाव जखऱ्या ठेवू. आता आपल्या जखऱ्या, तोंड बंद असलेला. हा, आता मुलगा झालाय, गायचं आहे हालेलुया, यस लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुछ गाणे का ना, तू बंद रे, तोंड बंद. शंका ठेवली की तुझा आनंद हिरावून घेतला समजायचं. तुम्ही थोबाड बंद ठेवलेलेच लोक दिसणार. तुमच्या आजूबाजूला जर कोण हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणणारा दिसला नाही, मी पुढचं काय बोलत नाही. परंतु त्याच्या आईने म्हटले ते नको, याचे नाव योहान ठेवायचे. हा, आईने काय म्हटलं? योहान. कोण सांगितलं आईला? कोण सांगितलं असेल? सगळ्या सांगितलं असेल ना, लिहून दिला असेल. तो सुशिक्षित होता, कारण पुढे जाऊन बघतो तो पाठीवर लिहिला त्यांनी परत. तो सुशिक्षित होता. हां, अशिक्षित होऊन याजक झालेला नव्हता, तो सुशिक्षित याजक होता. अरे हो तर म्हणा. हां, नीट शाळेत गेलेला, कॉलेज शिकलेला, डिग्री घेतलेला होता. तर तो गेला आणि लिहिला त्यांनी, बाळाचं नाव योहान ठेवायचं. आणि मग त्यांनी सांगितलं योहान ठेवायचं. आता लोकांना काय माहिती या दोघात काय चर्चा चालू आहे, ते ह्याच्याकडे गेले. पुढे स्टोरी. ते तिला म्हणाले, या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही. त्यावेळची पद्धत होती, नातलगांचीच नावं ठेवायची. आजोबाचं नाव आता पण तेच चालू आहे. एखाद्याचं नाव अचानक आपण असं विचित्र ऐकतो, एवढं ओल्ड नाव नाही यार, त्याचं आजोबाचं नाव आहे ते. हां, ठीक आहे, ठीक आहे. पुढे. मग याचे नाव काय ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठी मागून याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. अरे, हे मॅच झालं बघा. ती ह्याला बोलता येत नाही, ती म्हणाली योहान ठेवायचं आणि या बंधू लिहून देतो तो पण योहानच आहे. हा, मग बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठेवूयात. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत. हा, शिक्षा संपली. तोपर्यंत तोंड बंद. जोपर्यंत मी सांगितलेलं नाव तू पाठीवर लिहित नाही तोपर्यंत तोंड बंद. आणि ती संधी कधी मिळणार? 9 महिन्यानंतर. किती? 9 महिन्यानंतर. परमेश्वरांनी केलेल्या शिक्षेचा देखील काही काळ असतो, पण तुम्ही लाईनवर राहिलात तर. नाहीतर ती शिक्षेचा काळ किती वेळ चालेल माहीत नाही. तुम्ही आज देखील जर तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की देव मला शिक्षा करत आहे, माझ्यावर नाही का काहीतरी कठीण प्रसंग आहे, देव आज देखील संधी देत आहे, तो तुम्हाला आजही क्षमा करायला तयार आहे. तो पुन्हा तुम्हाला पूर्वत बोलण्यास तयार करत आहे. पुन्हा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करायला तो तयार आहे का? तुम्ही तयार आहात का? आज खूप आहे, अजून खूप आहे बायबल, नाही का? ते बायबल स्टडीसारखं जाणार नाही. खूप आहे, खूप लपलेलं आहे, फक्त वाचून जातो तसं नाही आहे ते. तर आता काय स्टोरी आहे की स्टोरी ये है की योहान जो आता परमेश्वराचा मार्ग सिद्ध करायला तयार असलेला मुलगा जन्माला आलेला आहे, तसं या मंडळीमध्ये या ठिकाणी अनेक योहान इथं बसलेले आहेत. तुम्ही सगळे त्या परमेश्वराचा मार्ग सिद्ध करणारे लोक आहात. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रत्येकाच्या मनामध्ये करून देण्याची जबाबदारी इथं बसलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष म्हटलेल्या योहानावर आहे. तुम्ही योहान आहात. तुम्ही ते परमेश्वराचा मार्ग सिद्ध करणारे लोक आहात. तुम्ही असं वागायचं आहे, द्राक्षरस प्यायचं नाही, तुम्ही बाकीचे काय कार्टून काम करायचं नाही, कारण तुम्हाला पाहून परमेश्वर पित्याच्या नावाचा गौरव होणार आहे. त्याचा जन्म लोकांच्या हृदयात जर करून द्यायचा असेल तर तुमची चाल अशी असू द्यात योहानासारखी, तो मार्ग सिद्ध करणारा, सगळं काय नीट करायला, लोकांना रिपेंटन्स करायला भाग पाडणारा असा तो बनला.
त्या योहानाप्रमाणे जरी ख्रिसमस जवळ आलाय, लोकांसाठी आपण सांगणार आहोत की तुमच्यासाठी तारणारा जन्मलाय, पण ते जन्मलाय हे सांगताना तुम्ही योहानासारखं होणं गरजेचं आहे. यू आर द वे मेकर. तुम्ही ते रस्ता बनवणारे, ते तो वाट करणारे लोक होणारा पाहिजे. तुम्ही ते लोकांच्या हृदयामध्ये परमेश्वराची वाट अशीच एका दिवसात होणार नाही. आपण वर्षभर विचित्रपणे त्रास देऊन शेजारी बनलो आणि ख्रिसमसला केक घेऊन गेलो, तर ते केकचा गोडवा कचऱ्याच्या डबेत सुद्धा ते टाकून म्हणू शकतील, हे वर्षभर किरकिरी केले, ह्यांचा केक नको, ह्यांचा देव नको. मग ही साक्ष योग्य आहे का? योहानासारखी साक्ष पाहिजे. लोक येऊन म्हटले पाहिजेत, अरे बाबा आम्हाला तुला बघितलं ना, पापांची जाणीव होते, आम्ही काय करू ते सांग, पश्चातापी बाप्तिस्मा घे. परमेश्वर तुझ्या हृदयात लगेच पवित्र आत्मा उतरून येईल तुझ्यावर. पण हे म्हणण्याची ताकद रोजच्या जीवनामध्ये ख्रिस्तासारखं योहानासारखं वागून होणार आहे. म्हणून आपण सगळे जरी योहानासारखं राहायचा प्रयत्न केलो तरी परमेश्वर धन्य होईल आणि लोकांच्या जीवनात ख्रिस्त जन्मल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने नाताळ साजरा होईल. मग म्हणून तुम्ही योहान व्हायला पाहिजे. जखऱ्याचं दर्शन लोकांना नाही का मार्गदर्शन झालं ते सगळ्यांना की कसं लाईफ जगलं पाहिजे. तर योहानासारखे होऊयात. या आपण आपल्या जागेवर उभे राहू.